नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की आपल्या शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा कशी आपण ओळखायची. आपल्या शरीरामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा आहे. पहिल्यांदा निगेटिव्ह ऊर्जा ज्याच्या शरीरामध्ये असतो ना, त्याच्या चेहऱ्यावर अजिबात तेज नसतं. तो नेहमी असा दुःखी असल्यासारखा दिसतो. आळस असतो भरपूर त्याच्या शरीरामध्ये. एकतर त्याची झोप पूर्ण होत नाही. झोप लागत नाही. झोप लागली तर त्याला लगेचच जाग सतत येत राहते. सतत जाग आली तर सकाळी झोपेतनं त्याला पटकन उठू वाटत नाही. जर झोपेतनं कसा बसा उठला तर आंघोळ करूशी वाटत नाही. जर आंघोळ केली तर मग नंतरनी मग त्याला जेवण करूशी वाटत नाही. भूक पण लागत नाही ना, कारण मग जेवण करूशी वाटत नाही. जरी कसं तरी थोडंसं आपलं जेवण केलं तर बाहेर कुठं जाऊशी वाटत नाही. बाहेर जरी गेलं तर काही काम करूशी वाटत नाही. म्हणजे असं जेणेकरून म्हणजे प्रत्येक म्हणजे कामाचं त्याला काय होतं माहिती आहे का, कंटाळा येतो. कोणतंच काम त्याला करूशी वाटत नाही. असं होतं त्याचं. आणि ही निगेटिव्ह ऊर्जा आहे ना, योग्य वेळेसच बाहेर काढणं चांगली गोष्ट आहे. नाहीतर याचा नंतरनी पुढं चालून खूप मोठा त्रास होतो. म्हणजे डिप्रेशनमध्ये माणूस जातो. असं अंग वगैरे दुखणं म्हणजे सतत काही ना काहीतरी त्याचं दुखत असतं. तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळं आहे ना, निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला शरीरात वाटली ना, ते पटकन बाहेर काढायचं. आता निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आहे ना, असे बरेच मार्ग आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत अशा की आपण या निगेटिव्हमधनं बाहेर पडू शकतो. नाही असं नाही. सर्वात मेन महत्त्वाचा मार्ग म्हणजे देवाचा मार्ग असतो. देवाचं नामस्मरण वगैरे करायचं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण छोट्या मोठ्या अशा गोष्टी आहेत की ज्या रोज म्हणजे आता समजा दररोज आंघोळ ज्याच्या शरीरामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा आहे ना, त्यांनी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 लिंबू अख्खं पिळून टाकून त्याने आंघोळ केली ना, जवळजवळ 7-8 दिवस म्हणा, तरीसुद्धा त्याची निगेटिव्ह ऊर्जा कमी व्हायला मदत होते. किंवा आपली तुरटी असते ना, तुरटी जरी दररोज 7-8 दिवस पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ केली ना तुरटीच्या पाण्याने, तरी आपल्या शरीरातली निगेटिव्ह ऊर्जा कमी होते. तुरटी ही खूप महत्त्वाची आहे बघा. तुरटीने बरेच असे गोष्टी होतात. बऱ्याच गोष्टी तुरटीमुळे होतात. तुरटी ही आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा धार्मिक विषयांमध्ये जर गेले ना आपण निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायला, तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं. देवापाशी बसणं, देवाचं माळ जप करत बसायचं. मन म्हणजे हे आपलं मन जे असतं ना, एक आग्रही करायचं. त्या मनाला विचलित होऊ द्यायचं नाही. त्या मनाला इकडं तिकडं पळायचं नाही. कुठंतरी बिझी ठेवायचं त्या मनाला. आणि ते बिझी पण सध्या तरी आता ज्यावेळेस निगेटिव्ह ऊर्जा असते ते पटकन मन काय ताब्यामध्ये येत नसतं. त्यामुळं आहे ना, देवाचं नामस्मरण करत बसायचं. माळ हातात घ्यायची आणि आपलं कोणत्याही आवडीच्या देवाचं नाव घेत बसायचं. हळूहळू हे तुमच्या शरीरातली पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. आणि चांगल्या मार्गावर जायला, आपल्याला चांगले विचार यायला अशी मदत होते आपल्याला. पण तुम्हाला जर निगेटिव्ह विचार हे घेऊन बसू नका. त्याचा पुढं चालून खूप परिणाम होतो. ज्यावेळेस तुम्ही ही निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढाल त्यावेळेसच तुम्हाला काय आहे ते मार्ग सापडणार. जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरात आहे, आळस तुमच्या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि बाहेर जाऊन इतरांचं ज्ञान घेण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये करा. आंघोळीच्या पाण्यात हळद टाका, तुरटीचे पाणी आंघोळ करा, देवाचं नामस्मरण करा. त्यामुळं तुमची निगेटिव्ह ऊर्जा सगळी शरीरामधली निघून जाईल. आणि घरामधली निगेटिव्ह ऊर्जा जर घालवायची जर असलं ना, तर तुरटीचा खडा आहे ना, नेहमी घरामध्ये काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा. काळ्या कपड्यात जरी नाही ना बांधून ठेवला तुम्ही, तरी एक काचाची वाटी म्हणून
काचेच्या वाटीमध्ये तो तुरटीचा खडा घ्यायचा, एवढा एवढा ठेवायचा. दर 15 किंवा 20 दिवसांनी तो बदलायचा. महिन्याने बदललं तरी चालतो. ती सगळी आपले कोणी बाहेरचे व्यक्ती बोलल्या किंवा आपण बोललो किंवा आपल्या डोक्यातले निगेटिव्हच्या सगळं ते निगेटिव्ह सगळं ते हे खेचून घेते तुरटी. आणि ते 15 दिवसांनी किंवा महिन्याने पाण्यामध्ये सोडून यायचं. पण ज्या वेळेस पहिल्यांदा तुम्हाला हे सुद्धा सांगते, हा त्रास होतो म्हणजे मला स्वतःलाही झाला होता, आम्हाला मी असा अनुभव घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा तुरटी घरामध्ये ठेवताना आणि ते निगेटिव्ह तुमच्या शरीरातली किंवा घरामधली ज्यावेळेस सगळी निगेटिव्ह ती ऊर्जा घेते ना खेचून ती तुरटी, त्यावेळेस आपलं 2 ते 3 दिवस आहे ना घरामध्ये सर्वांचं डोकं असं जडजड वाटतं आणि डोकं दुखल्यासारखं होतं. कारण का, ती निगेटिव्ह ऊर्जा सतत बाहेर चाललेली असते, त्यामुळं डोकं आपलं जडजड होतं आणि दुखायला लागतं. त्यामुळं घाबरायचं नाही. 2 ते 3 दिवस असं होतं. नंतरने मग ते निगेटिव्ह ऊर्जा सर्व आपल्या शरीरातली बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा येते. बरोबर? त्यामुळं निगेटिव्ह ऊर्जाला जमा होऊ देऊ नका. निगेटिव्ह ऊर्जा योग्य त्या वेळेसच बाहेर काढा. नमस्कार.